बोला। आज दिनांक 2 रोजी आम्ही सर्व मुस्लिम खाटीक समाज जळगाव शहर यांच्या वतीनं इथं माननीय कलेक्टर साहेबांना मेमोरंडम देण्यासाठी आलेलो आहोत की जो वक्फ कानून मुस्लिम समाजावर लावण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा व पूर्वीप्रमाणे या कानूनची अंमलबजावणी तशीच ठेवण्यात यावी। हा कानून आमच्या मुस्लिम समाजासाठी पुढे चालून त्रासदायक आहे, त्यामुळे आम्ही खाटीक समाजातर्फे मागणी करतो की ह्या कानूनला नवीन जो निर्माण करण्यात येतो आहे त्याला रद्द करण्यात यावे। त्याचा आम्ही निषेध करतोय। अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजातर्फे आलेलो आहोत आणि आम्ही सर्व जळगाव जिल्हा खाटीक समाजाचा प्रतिनिधित्व करतो आहोत आणि वक्फ कानून जे हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पास केलेला आहे त्याला आमचा निषेध आहे आणि हे आपले नागरिकांचे हक्कांचं हनन आहे, म्हणून हा सेंट्रल गव्हर्नमेंटने हा कानून परत घ्यावा आम्ही अशी विनंती करतो आणि मोदी साहेबांना विनंती करतो की त्यांनी हा वक्फ कानून कॅन्सल करावा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं खाटिक समाज अध्यक्ष, आज हम कलेक्टर साहब के पास में 2 मई को कलेक्टर साहब के पास में निवेदन दिए और निवेदन देने का हमारा ये मकसद है कि ये जो वक्फ बोर्ड का जो कानून, काला कानून जो सरकार ने लगाई है, मोदी सरकार ने, हम इसका निषेध करते हैं और उनको ये उम्मीद करते हैं कि ये काला कानून सरकार ने वापस लेना चाहिए। ये मुसलमानों के हित में बहुत ख़राब है और हम इसका निषेध करते हैं। मैं अल्ताफ़ खाटिक बोल रहा हूँ, खाटिक समाज का उपाध्यक्ष। इस नाते से बोल रहा हूँ कि जो मोदी सरकार ने जो एक काला बिल पास किया है उसका मैं निषेध करता हूँ और ये जैसा शेतकरियों का मोदी सरकार ने जो शेतकरियों का कानून लागू किया था उसको रद्द किया है, वैसा हमारा भी वक्फ बिल का जो कानून उन्होंने लागू किया है उसको रद्द किया जाए, ऐसी मैं मोदी सरकार से उम्मीद करता हूँ और ये काला कानून का मैं निषेध करता हूँ।